दादा, हे जोगू, तुझ्या चाळकऱ्यांना थांबव. त्यांना सांग की ते यायचं नाही. या रेषेला पार नाही करायचं. तेव्हाच मी तुला दारू पाजेन. नाही नाही, कोणी मी पुढे नाही यायचं. कोणी मी हा रेष पार नाही करणार. समजे तिथे उभा राहा, नाहीतर मी सांगतोय मी हिरीत जाऊन आणि डुबून मरल. नाही. अरे जोखू, हे बोललास ना उत्तम. आता तू जेवढी पिणार तेवढी पाजणार. आणि भीमराव, मालोजी सोबत काय करायचं आहे ते बघ. तुझ्या आयुष्यात जेवढे पण संघर्ष आहेत ना, सर्वांचा परिणाम आज इथे या रात्री अनुभवूयात. कर, संघर्ष कर आणि दाखव कसे मालोजीला बेशुद्धीचे औषध न देता दारूपासून लांब ठेवू शकतोस. जोखू काका, तुम्ही यांच्या बोलण्यात येऊ नका. यासनी जर तुमची काळजी असती तर तुमच्यासाठी जेवण घेऊन आले असते, दारू नाही. आणि असं तुमच्यावरती आरोप सुद्धा लावले नसते आणि ना समाजातून असं वाढ टाकलं असतं तुम्हासनी. हे उत्तर दे सर्वांना, कारण आज आम्ही कोणालाच उत्तर देणार नाही. कोणी जरी ही रेष पार करण्याचा प्रयत्न केला ना, तर आम्ही ही दारू घेऊन परत जाऊ. नाही कोणी मी रेषा पार नाही करणार. नाहीतर पुण्याची शपथ घेऊन बोलताय, मी समुद्रात जाऊन डुबून मरल. कोणी मी रेषा पार नाही करणार. जोखू काका, तुम्हाला समजत कसं नाहीये? हे लोक फसवतायत तुम्हाला. तू गप्प बस. तुला तुझ्या संघर्षावर विश्वास आहे ना, तर जसंही बोलत आहेस ना तसंच कर. मालोजीला ना विना बेशुद्ध करता, विना दारू प्यायचं थांबून दाखव. भीम, माझ्याकडून नाही सण होत. मालव दादा, आज प्रश्न तुमच्या मैत्रीच्या संघर्षावर उठला आहे. आज तुम्हाला सहन करावंच लागेल. वहिनी, मी लई प्रयत्न करत आहे सहन करायचा, पण नाही होत तर मी काय करू? जिजाबाई, बाहेर चल, काहीतरी दाखवतो. काय? चल बघूया. भीमच्या संघर्षाची परीक्षा चालली आहे, त्याचा परिणाम थोड्याच वेळात निघालच. बघूया भीम जिंकतोय की हारतोय. झोप येते मला, आणि हे समज बघायला मला माझी वेळ फुकट नाही घालवायची. जिजाबाई, बघावं तर लागलच. मन नाहीये माझं. माझं बी मन नव्हतं, पण तरी बी तुझ्या संग समुद्रकिनारी आलो ना, तुझ्या संग फिरलो, तुझ्या संग गोळा खाल्ला, त्यामुळं इच्छा नसतानाही तुला बी बघावं लागल. हात सोडा माझं. जिजाबाई, हात सोडवायचा प्रयत्न नका करूस. बघावं तर लागलच. ठीक आहे, चला बघूया काय दाखवायचंय तुम्हासनी. चल. बघ जिजाबाई, महिपाल आणि शिशुपाल जोखूला पकडून दारू पाजण्याच्या गोष्टी करत आहेत, आणि भीमला आपल्या संघर्षानं मालोजीला दारू पिण्यापासून वाचवायचं आहे.
यासनी फक्त एवढंच करायचं आहे. ही एवढी लहान गोष्ट दाखवायला तुम्ही मला आतून बाहेर घेऊन आलात? कसं आहे ना जिजाबाई, जर नाही मानलं तर लय लहान गोष्ट आहे, आणि जर का मानलं तर लय मोठी गोष्ट आहे. याच लहान लहान गोष्टीनं भीमला सवय लागल आपल्या जातीच्या लोकांनी अशा वाईट गोष्टीपासून वाचवायची. आजचा परिणाम भीमला धाडस देईल. जर आज भीम मालोजीची दारू सोडवू शकला तर उद्याला तो जोकूची दारू पण सोडू शकल. त्यामुळे हे जाणून घेणं गरजेचं आहे की भीमच्या वाट्याला काय येतंय, पराजय का विजय. सोड भीम. आम्ही तुला दारू पाजू. मालू अरे इकडे मालू शांत उभा राहा. जरा बी नाही सण होत भीम माझ्याकडनं. नाही 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 जोकू, ही दारू नका प्लीज. ए पुल्या, तू का बाबास, तुला जर म्या जिथं पाहिजे असाल तर तिथं गपगुमान उभी राहा. मला पिऊ दे. पिणार म्या. नाही जोकू. मला बी प्यायचे आहे. मालू नाही, मालू कुठेच नाही जायचंयस तू. मी बोललो ना इथेच थांबायचंय. मला जाऊ दे. माझ्याकडून सण नाही होत भीम. शांत हो. मला जाऊ दे. मी एवढ्या वर्षापासून दारू मध्ये डुबलो आहे. आता मला असं नाही सण होत भीम. मला जाऊ दे. नाही मालू, तू नाही जायचंयस. संघर्ष दाखव भीमराव, दाखव संघर्ष. अरे काहीतरी कर, नाहीतर जर हा मालोजी ते पळत आला ना तर तुझ्या संघर्षाचा अपमान होईल. मालोजी, तू या रेषेला पार करून ये आणि हा दारूचा माठ घेऊन जा. ये. भीम सोड मला. अरे मालू थांबा, इथं या तुम्ही. बघितलं, भीमचा हात सोडून तर पळून गेला. आता आनंद किती वेळ थांबवू शकणार त्याला? बोललो ना, सोडा मला. मालोजी, सोडा मला गरम वाटत आहे. मालोजी तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत. मालू शांत हो. रमा लवकरात लवकर एका माठात पाणी घेऊन ये. सोड मला. मालोजी, भीम सोड मला सण नाही होत. माझा ऐक. संघर्ष केल्याने प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. शांत राहा, प्रयत्न कर शांत राहण्याचा. होऊ शकतं. रमा लवकर ये. रमा आलीस तू? नंदू काका इकडे या ना. होय. या माठाला एक छिद्र पाडा, जेणेकरून एक एक पाण्याचा थेंब मालूच्या डोक्यावर पडतील. लवकर करा. आनंद दादा, याला खाली बसूयात. बस खाली. मला नाही बसायचं खाली. बसा खाली. बस. मला बसावं लागल. शांत हो. अरे याने काय होणार आहे? दादा, नाटक होणार पण मजा खूप येईल. भीमराव चालू ठेव. मालू, तू या लोकांकडे लक्ष देऊ नकोस. हा, माझ्या मागे बोल. म्हण, बुद्धम शरणम गच्छामी.
बोल मालू, माझ्या मागून बोल. आपण सगळे बी बोलूया. तुझ्यासाठी बोलतोय मी. बोल माझ्या मागून. बुद्धम शरणम गच्छामी. ही एक ओळ म्हणून काय होणार आहे? एकाग्रता येईल आणि मालोजीचं लक्ष दारूपासनं दुर्लक्ष होईल. पर जिजाबाई, ही गोष्ट तुला नाही समजणार. धम्मम शरणम गच्छामी. संघम शरणम गच्छामी. मला सोडा त्यांना. मला पाजा ना. पाजा पाजा. और संसारी भी माला फेरे हरी मिले गले रहट के दे. बोल मालू, बोल. बुद्धम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामि. धम्मम शरणम गच्छामि. संघम शरणम गच्छामि. बुद्धम शरणम गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. कामी क्रोधी लालची इनसे न भक्ति हो. भक्ति करे कोई सूरमा जाति बरन कुल खोय. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. जा जिजाबाई, झोप जा. परिणाम आलाय. लय झोप येत होती ना तुला. जा जा झोप जा. आज परत माझ्या नवऱ्याचा संघर्ष जिंकला. आणि हे ध्यानात ठेवा, संघर्ष कवाच हरत नाही. हो, मग तुमची लायकीच ती आहे. एवढ्या लहान लहान गोष्टींवर जिंकण्यासारखा अनुभव करा. आणि मग आमचा काय हा लहान विजय आहे की पूर्ण समाजाचे डोळे उघडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भीमच्या समोर त्याच्या जोखू काकाला आम्ही बेशुद्ध केलंय. ए चल रे.
ते मटकव चल. असाच राहा मालू, असाच राहा. तुमचा संघर्ष लई मोठा आहे. तुमच्या संघर्षाचे मार्ग लई लांबवर आहे. तुम्ही खरंच लई धाडसी आहात. अरे काय झाले? तुम्ही दोघे सकाळ सकाळी एवढे उदास का बसले आहात? काल रात्री त्या भीमरावने स्वतःला पुन्हा योग्य सिद्ध केलं. बाबा, असं वाटतं की त्या भीमरावचे ग्रह जरा जास्तच साथ देत आहेत आणि आपल्यावर शनी भारी पडला आहे. माझ्या बाळांनो, तुम्ही दोघे मेघनाथची मुले आहात. तुम्हा दोघांच्या मुखातून असे बोलणे शोभत नाही. सांगा, व्यवस्थित सांगा, काय झाले? बस एवढीशी गोष्ट. बसा बसा. माझ्या बाळांनो, जे त्याच्या हातात होते ते त्याने केले. जे तुम्हा दोघांच्या हातात होते ते तुम्ही केले. आणि तसेही खेळामध्ये खरी मज्जा तर आत्ता येईल माझ्या बाळांनो. म्हणजे बाबा? म्हणजे हे बाळा की आता जेव्हा जोकूची झोप उघडेल तर त्याला भूक देखील लागणारच. तेव्हा त्याचं काय होणार? जेवण जेवण भूक लागली आहे. जोखू, भूक लागली आहे. जोखू, बस बस जेवण जेवण बस जोखू, मी लगेच घेऊन येते जेवण. लगेच आणते. जेवायला द्या मला. थोडस भूक लागली, लय भूक लागली मला. जोखू काका, संयम ठेवा. फुलिया काकू जेवण घेऊन येत आहेत. लय भूक लागली आहे मला. लय भूक लागली आहे. दे लवकर. जोखू, थांब फुलिया. जर अन्न देशील तर परिणामाचा विचार कर. खूप वाईट होईल. या 4 दिवसांपर्यंत याच्या जातीतल्या कोणत्याच व्यक्तीने याला जेवण खाण द्यायचे नाही. आणि जो पण कोणी सभेचा निर्णय नाही मानणार त्याला नेहमीसाठी समाजातून बाहेर काढले जाईल. नवऱ्यासाठी समाजातनं बाहेर जरी काढलं तरी मला मान्य आहे, पण जोखूला असं उपाशी बघणं हे मान्य नाही आहे. तर मग ये ना, ये रेषेला पार करून ये. वय तर मी रेष बी ओलांडीन आणि मी माझ्या नवऱ्याला जेवण बी देईन. जिजाबाई, माझ्या मार्गातनं बाजूला हो. काय करतायस? मसिहा बनतो समद्यांचा. तुझे बाबा काल रात्रीच मला समजवित होते. हे भीमला संघर्षाच्या क्षमतेवर लईच विश्वास आहे. तर मग पुढे चल आणि या संकटाचा सामना कर. तू आपल्या समाजाच्या उद्धाराच्या बाता करणारा माणूस आहेस. तर हे जेवणाचं ताट घेऊन बाहेर जा. जोखूला जेवण चार. जे बी सामाजिक शिक्षा मिळेल त्यासाठी लढ झगड. हे समजा तुला केलं पाहिजे, फुलियाला नाही.